मंडळी, आजकाल आपण दिवसभरात किती स्टेप्स चालतो, आपला हार्ट रेट काय आहे किंवा आपण किती कॅलरीज बर्न केल्या, या छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्मार्ट वॉच वापरतो आणि त्यावर दिसणाऱ्या माहितीवर डोळे झाकून विश्वास ठेवतो. पण तुम्हाला माहिती आहे का की हा स्मार्ट वॉच दाखवत असलेला डेटा जो आहे तो खरोखरच 100% करेक्ट असतो का, की फक्त अंदाजे काहीतरी आकडेवारी हा स्मार्ट वॉच सांगत असतो? तर या घड्याळावर विश्वास ठेवणं आरोग्यासाठी कितपत सेफ आहे, आता याबद्दलच्या सर्व गोष्टी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता स्मार्ट वॉच नक्की काम कसं करतं ते आपण आधी जाणून घेऊया. तर बघा, स्मार्ट वॉचच्या मागे तुम्ही हिरव्या रंगाचा एक लहानसा लाईट चमकताना पाहिला असेल, तर याला फोटोप्लेथिस्मोग्राफी म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हा हिरवा प्रकाश तुमच्या मनगटाच्या त्वचेतून आत जाऊन रक्ताच्या वाहिन्यांवर पडतो. जेव्हा तुमचं हृदय धडधडतं तेव्हा रक्ताचा प्रवाह वाढतो आणि प्रकाशाचं परावर्तन बदलतं. आता या प्रकाशाच्या बदलावरून वॉच मधला सेन्सर तुमच्या हार्ट रेटचा आणि नाडीचा अंदाज लावतात. ओके, आता हार्ट रेटचा हा जो डेटा आहे तो किती अचूक असतो किंवा पूर्णपणे करेक्ट असतो का, तर सायंटिफिक म्हणजे वैज्ञानिक संशोधनानुसार जेव्हा तुम्ही शांत बसलेले असता किंवा आराम करत असता तेव्हा चांगल्या ब्रँडच्या स्मार्ट वॉचचा हार्ट रेट 90 ते 95% करेक्ट असू शकतो. पण जेव्हा तुम्ही धावताय, जिममध्ये व्यायाम करताय किंवा खूप तुम्हाला घाम आलाय तेव्हा ही अचूकता बरीच वेळा थोडंसं म्हणजे मिसमॅच होऊ शकते, कारण हाताच्या हालचालीमुळे सेन्सर आणि त्वचेमधला संपर्क बिघडतो. त्यामुळे स्मार्ट वॉचचा डेटा हा एका अंदाजासारखा असतो. तो वैद्यकीय उपकरणांसाठी 100% परफेक्ट आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि नेक्स्ट, स्टेप्स आणि कॅलरीज जे काउंट करतो ती कितपत खरी असतात? सो अनेकदा आपण गाडी चालवत असतो, बाईकवर असतो किंवा अगदी हात हलवून काहीतरी आपण काम करत असतो, तर स्मार्ट वॉचमध्ये ना स्टेप्स वाढलेले दिसतात. याचं कारण काय असतं की वॉचमध्ये असलेला ॲक्सेलरोमीटर हा जो सेन्सर आहे हा फक्त तुमच्या हाताच्या हालचाली ट्रॅक करतो. त्यामुळे 10,000 पावले पूर्ण झाली म्हणून खुश होण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की यातल्या बऱ्याच स्टेप्स तुम्ही हाताच्या हालचालीमुळे सुद्धा झालेल्या असतात. सो या गोष्टी विसरू नका. त्याचबरोबर स्मार्ट वॉचवर अतिविश्वास ठेवण्याचे काही धोके सुद्धा आहेत. तर ते काय, तर काही लोक काय करतात, स्मार्ट वॉचच्या रिडिंगवर इतके डिपेंडेंट राहतात की थोडे जरी आकडे वर खाली झाले तर ते घाबरून जातात. याला हेल्थ एन्झायटी म्हणतात, राईट? जर कोणाला छातीत त्रास होत असेल आणि स्मार्ट वॉचवर हार्ट रेट नॉर्मल दिसत असेल तर लोक डॉक्टरांकडे जाण्यासाठी उशीर करतात. आता हा सगळ्यात मोठा धोका आहे. लक्षात ठेवा, स्मार्ट वॉच हे एक फिटनेस गॅजेट आहे. ते वैद्यकीय ECG किंवा पल्स ऑक्सोमीटरचा पर्याय असू शकत नाही. ओके, सो अशा वेळी तुम्हाला डॉक्टरांकडेच जायचं आहे. आता स्मार्ट वॉच वापरताना कोणत्या चुका टाळायच्या, तर खूप ढिलं किंवा खूप घट्ट बांधणं हे अवॉइड करा. जर वॉच मनगटावर खूप ढिलं असेल तर लाईट योग्य प्रकारे रक्ताच्या नसापर्यंत पोहोचत नाही. वॉच त्वचेला व्यवस्थित स्पर्श करेल अशा साईजने तुम्हाला ते, अशा बेताने तुम्हाला ते बांधायचं आहे. त्याचबरोबर घाम आणि धूळ व्यायामानंतर सेन्सरवर घाम आणि धूळ जर साचलं तर ते चुकीचं रिडिंग दाखवतं. त्यामुळे सेन्सर वेळोवेळी पुसून स्वच्छ ठेवा. त्यानंतर 2 वेगवेगळ्या हातांवर वेगळं रिडिंग असणं. आता उजव्या आणि डाव्या हाताच्या नसांमध्ये फरक असतो, त्यामुळे दोन्ही हातांवर थोडाफार बदल दिसू शकतो, हे नॉर्मल आहे. आणि स्मार्ट वॉचचा योग्य आणि फायदेशीर वापर कसा करावा, तर बघा, स्मार्ट वॉचचा वापर रोगाचं निदान करण्यासाठी करू नका. तुमच्या रोजच्या जीवनशैलीत सुधारणा करण्यासाठी करा. जर तुमचं वॉच तुम्हाला एका जागी जास्त वेळ बसल्यावर उठून चालायला सांगत असेल किंवा रोजच्या ऍक्टिव्हिटीचा एक साधारण ट्रॅक ठेवत असेल तर ऑब्व्हियसली ते फायदेशीर आहे, राईट? म्हणजेच ट्रान्सफॉर्मेशन आणि सवयी बदलण्यासाठी वॉच उत्तम आहे, पण उपचारासाठी नाही. आता बघा, जर तुम्हाला चक्कर येत असेल, छातीत धडधड करत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर स्मार्ट वॉच काय दाखवतं याकडे अजिबात बघू नका. अशा वेळी वॉचचा डेटा बाजूला ठेवून थेट डॉक्टरांशी संपर्क साधा किंवा ECG काढून घ्या. स्मार्ट वॉच तुम्हाला अलर्ट करू शकतं, पण ते डॉक्टर किंवा वैद्यकीय तपासणीची जागा कधीही घेऊ शकत नाही. सो तुम्हाला काय वाटतं, हे स्मार्ट वॉच हार्ट रेट खरोखर परफेक्ट दाखवतं का? मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.